रुको जरा, सबर करो। मजा नहीं आ रहा है। और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करूंगा, शेअर नका असेल शेअर करूंगा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। ते जर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं ते सर्व का आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे मित्रांनो। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो। तर मित्रांनो सर्वात पहिले आपला आयलेट मोशन प्रो एपीके हवा असेल तर आपल्या टेलिग्राम प्लस पिन बॉक्समध्ये भेटून जाईल मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो। जर तुम्हाला आपण जे बनवलेले स्टेटस हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामवरती पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो, तिथून जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर प्लास्टिक प्रोजेक्ट आयलेट मशीनला ओपन करायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून झाले। सर्वात अगोदर प्लास्टिक प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिल्या मित्रांनो। मग आपला सर्वात अगोदर प्लास्टिक प्रोजेक्ट सेकंड लोगोचं PNG आहे त्या लोगो PNG वरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो जे का तुमची आवडीची फोटो आहे मित्रांनो, जसं की आपला खूपच फोटो आहे ते आपल्या अशा प्रकारे धीरज भाऊची फोटो यूज करत आहे, त्या फोटोला सिलेक्ट करायचं। सिलेक्ट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे 4.01च्या बिडल्याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये याचं मित्रांनो। जे का आता फोटो ॲड केले ह्याच फोटोला ॲड करून जसं की आपल्या अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं। मग आपला अशा प्रकारे मग आपला आणखीन आपला इथं 5.9च्या बीटपर्यंत जायचं। मग मित्रांनो जे फोटोचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला सेकंड बीट लावून 2 पार्टमध्ये, आणखीन सेकंड बीट लावून 2 पार्टमध्ये, जसं मी फोटो वगैरे कट करून घेतला आहे त्याच टाईममध्ये फोटो वगैरे कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर फर्स्ट लायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आपल्या इथे टेक्स्ट पेज दिला, टेक्स्ट पेजला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं, जसं की आपलं 5.09च्या बीटपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपलं 5.09च्या बीटल्याचं प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रकारे व्हिडिओ आहे या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल। जे व्हिडिओवरती क्लिक करायचं, व्हिडिओचं जे का साऊंड आहे मित्र या व्हिडिओच्या साऊंडवरती क्लिक करून साऊंडला 0 करून घ्यायचं। कमी करून घेतल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं, फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रकारे व्हिडिओ झाला या मग आपला प्रोजेक्ट सॉंगच्या लेअरवरती क्लिक करायचं। अशा प्रोजेक्ट फर्स्टला ओढून घ्यायचं। फर्स्टला ओढून घेतल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं इथून जे का फोटो वगैरे ॲड केला आहे त्या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं। फर्स्ट फोटो आहे मित्र या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं, जे काही फर्स्ट लेअर आहे मित्रांनो फोटो लेअर त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे काही लहान फोटो आहे मित्र या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बीटमार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काही अशा प्रोजेक्ट 3 फोटोज आहेत मित्रांनो या 3 फोटोना आयक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं। जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। जे आणखीन एक लास्टची आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर एकदम जबरदस्त पद्धतीने आपला व्हिडिओ वगैरे बनून रेडी झाला दिसून जाईल मित्रांनो। मग आपलं थोडं इथून पण बॅक यायचं मित्रांनो। शेक इफेक्ट प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर जे
वरची जे आपल्या SS नावाची लेअर आहे मित्रांनो त्या लेअरला सिलेक्ट करून घ्यायसाठी मित्रांनो मग आपलं ह्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो. मग आपलं इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बीटमार्क टूल्सला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट लेअर केल्यानंतर एकदम छान असं दिसून झालं मित्रांनो. मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.